जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 195, वार आहे मंगळवार व तारीख आहे 14 जुलै 2026। आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। येथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करी त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य,
हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सिद्ध लक्षण या 10व्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण पुढील ओवी क्रमांक 41 ते ओवी क्रमांक 45 या 5 ओव्यांचे वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 45 अशासाठी की 45 ही ओवी या समासाची शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण तिथपर्यंतच वाचन करणार आहोत. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून चौथी ओळ 40 या अंकानंतर सिद्ध स्वरूपी नाही देहो या शब्दांनी 41व्या ओवीस प्रारंभ होतोय. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सिद्ध स्वरूपी नाही देहो तेथे कैचा हो संदेहो, या कारणी सिद्ध पहा हो निःसंदेही. देह संबंधाचे निगुणे लक्षणांसी काय उणे, देहातीताची लक्षणे काय म्हणून सांगावी. जे लक्ष वेना चक्षुंसी त्याची लक्षणे सांगावी कैसी. निर्मळ वस्तू सिद्ध त्यासी लक्षणे कैसी. लक्षणे म्हणजे केवळ गुण, वस्तू ठाईंची निर्गुण, त्यांची सिद्धांचे लक्षण वस्तू रूप. तथापि ज्ञान दशकी बोलिले मनोनी वक्तृत्व आटोपिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्ध लक्षण नाम समास दशम. जय जय रघुवीर समर्थ. आता या 5 ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून तिसरी ओळ 41 या अंकाने सिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. सिद्ध स्वरूपाच्या ठिकाणी देहच नाही तर संदेह कोठचा. म्हणून सिद्ध नेहमी निःसंदेहीच असतो हे ध्यानात ठेवा. देहदृष्टीने सिद्धाकडे पाहिल्यास त्याच्या ठिकाणी लक्षणास काय कमी आहे. सर्व उत्तमोत्तम गुणच त्याच्या ठिकाणी असतात. पण त्याची देहातीत अवस्था लक्षात घेता त्याची लक्षणे काहीच सांगता येत नाहीत. जे सिद्धांचे स्वरूप डोळ्यालाच आकलन होत नाही त्याची लक्षणे सांगावी तरी कशी. सिद्ध म्हणजे निर्मळ परब्रह्म, त्याची लक्षणे कशी सांगणार. लक्षणे म्हणजे केवळ गुण आणि वस्तू परब्रह्म मूळचे निर्गुण आणि ब्रह्मस्वरूपाचे जे लक्षण तेच सिद्धांचे लक्षण होय. अलक्ष्य अनिर्वचनीय सिद्ध वस्तू हेच सिद्धांचे स्वरूप होय. तथापि ज्ञान दशकामध्ये
तीही लक्षणे सांगितली जातील. म्हणून येथील विवेचन आटोपते घेतले. न्यूनाधिक त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दशक 5 समास 10. येथे 5व्या दशकातील 10वा समास समाप्त होतो आहे आणि त्याचबरोबर 5व्या दशकाची देखील समाप्ती होत आहे. पुढील दशकाच्या वाचनास आपण पुढील भागात सुरुवात करूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून आजचे ग्रंथ श्रवण केल्याबद्दल, आजच्या ग्रंथ श्रवणाचा लाभ घेतल्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अत्यंत आभारी आहोत. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि एक नम्र विनंती. आमचे हे रोजचे ग्रंथ वाचन आणि तुमच्यासाठी रोजचे ते ग्रंथ श्रवण जर आपणास आवडत असेल, रुचत असेल, काही ज्ञानप्राप्ती जर आपणास या ग्रंथ श्रवणातून होत असेल, तर कृपया आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा किंवा काही सुचवायचे असल्यास कमेंट मध्ये तसे लिहा. ही आपणा सर्वांना नम्र विनंती. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.